नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील PVR या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून केरला द स्टोरी हा सिनेमा या ठिकाणी दाखवण्यात आला। हा भाग 2 होता। सकाळीपासून या ठिकाणी 7 वाजल्यापासून या सिनेमाला सुरुवात झालेली आहे। तर हा पूर्ण म्हणजे 4 ते 5 शो या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत। तर सर्वला सर्व या ठिकाणी पार्लर पूर्ण फुल झालेले आहेत, गचागच या ठिकाणी भरले आहेत। नांदेडसह आजूबाजूतील जे महिला आहेत ते या ठिकाणी सिनेमा पाहायला आलेले आहेत। या ठिकाणी सिनेमा पाहिल्याच्या नंतर ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांना हा सिनेमा कसा वाटला याबद्दल आपण प्रतिक्रिया घेत आहोत। काय सांगणार आपण, कसा वाटला? खूप छान वाटला पिक्चर। पण आजकालच्या मुलींना आई वडिलांवर विश्वास ठेवावं, बस काहीच नाही। आई वडील काही नुकसान करत नाही, खराबा करत नाही। आई वडिलांना फक्त लेकरांनी आई वडिलाचं ऐकावं, मला एवढंच सांगायचं। हे पिक्चर खूप आवडला मला। या ठिकाणी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी जो हे शो दाखवला आहे, काय सांगाल त्यांना? हे जे कार्य केलं ना खूप अति छान केलं। आताच्या मुला मुलींसाठी तर खूपच छान केलं, मला एवढं सांगायचं। नक्कीच या ठिकाणी केरला स्टोरी 2 हा चित्रपट अतिशय चांगला आहे। काय वाटतं आपल्याला, कसा वाटतं? मैं तो दिलीप भैया को तहे दिल से धन्यवाद देना चाहती हूँ क्योंकि लोगों में ऐसा अवेयरनेस ये कर रहे हैं, इसलिए सब बच्चों ने ये करना है कि अपना पेरेंट्स का सुनना है। दिलीप भैया को बहुत दिल से धन्यवाद, ये पूरा जागृतीकरण कर रहे हैं, इसलिए दिल से धन्यवाद। आणि महिलांनी असे चित्रपट आपल्या मुलींना ते दाखवावी ही मनापासून ही इच्छा आहे। नक्कीच या ठिकाणी केरला द स्टोरी हा सिनेमा या ठिकाणी पहिला शो या ठिकाणी संपलेला आहे आणि या ठिकाणी ज्या महिलांनी हा शो पाहिलेला आहे त्या महिलांशी आपण चर्चा करू। काय वाटते आपल्याला? पिक्चर बघून खूप चांगलं वाटलं। महिलांमध्ये अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे आणि आपण सर्वप्रथम हिंदूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। जर आपली युनाइटी असेल ना तर आपल्या धर्माला कोणी नष्ट करू शकणार नाही, ते विचारही कोणी करू शकणार नाही। आपल्या मुलांना आजपासूनच आपण एकच ध्येय ठेवलं पाहिजे की मंदिरात मुलगा गेलाच पाहिजे, मुलगी मंदिरात गेलीच पाहिजे। आपल्या धर्माविषयी आणि देवाविषयी आपण त्यांना जागृत केलं पाहिजे, हेच मी सांगू शकते। केरला पार्ट 2 या ठिकाणी आता या ठिकाणी संपलेला आहे। बरेच जण या ठिकाणी हा सिनेमा पाहून या ठिकाणी आलेले आहेत। काय वाटतंय, काय सांगणार? सर्वप्रथम तर दिलीप भाऊचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी केरला 2 मूवीचे फ्री मध्ये तिकीट आम्हाला सर्व महिलांना मूवी बघायला भेटली। त्याच्यामध्ये आम्हाला लव जिहाद हा जो मॅटर आहे तो फक्त शब्दामध्ये नाही पूर्ण कळाला आम्हाला की काय होतंय आपल्या हिंदूच्या मुलीसोबत, किती अत्याचार होतोय किती। आणि हा मूवी पाहून आज खूप राग यायलाय आम्हाला की खरं आम्ही कुठेतरी कमी पडतो की आम्ही आमच्या मुलींना शिक्षण देत नाहीत आपल्या हिंदू धर्माविषयी स्वाभिमान। तर सर्व महिला हा मूवी पाहून आम्ही आता आमच्या मुलीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि देणारही आहोत। आणि इथून पुढे हिंदूची एकही मुलगी लव जिहादला बळी पडली नाही पाहिजे। मुलींनी देखील कशा प्रकारे या ठिकाणी राहायला पाहिजे, आई वडिलांचं कसं ऐकायला पाहिजे, काय त्यांचे आई वडील काय सांगतात याबद्दल देखील आपण या ठिकाणी कारण हा पिक्चर त्यांनी दाखवला त्याच्यामुळे सगळ्या महिलांना जागृती झाली आणि मी माझ्या मुलीला शिकवले, बाहेर गावी पाठवले। असे संस्कार देणे आई वडिलाचं पण चुकते, आई वडिलांना पण पाठवायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे। आई वडील जिथं जिथं लेकरांना पाठवतात त्याच्यावर आई वडिलांवर विश्वास पाहिजे, आपल्यावर विश्वास पाहिजे। आपण विश्वास केला तर मुलं विश्वास करतात। हिंदूची मुलगी प्रत्येक आपलीच मुलगी आहे, आपल्याला मुलगी नाही असं समजायचं नाही। प्रत्येक हिंदूची मुलगी आपली मुलगी आहे। कुठं काय दिसलं तिची रक्षा करायचं कर्तव्य आपलं आहे। सर्व महिलांनी एकत्र यायचं आहे। मुलांसोबत तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा तिला आणि आपल्या मुलीने पण अशा आमिषला बळी पडायला नाही पाहिजे। तिच्यासोबत जर काही होत असेल तर आपण आपली मुलगी म्हणून तिला सहकार्य करायचं। ती लोकांची मुलगी नाही, एक हिंदू मुलगी, एक हिंदू मुलगी ती आपलीच मुलगी आहे, हे आपण लक्षात आणलं पाहिजे। मला वाटतं पालक म्हणजे या ठिकाणी आई वडिलांमध्ये या ठिकाणी आजच्या या केरला स्टोरी मधून फरक पडलेला आहे। परंतु बरेच या ठिकाणी आपण ऐकतो की जेव्हा एखाद्याला सांगितलं की तुझी मुलगी इथे दिसली किंवा अशी करत आहे तर त्या आई वडिलांना राग येतो, माझी मुलगी आहे तुम्हाला काय करायचं। तर या स्टोरीत बघून मला काय वाटलं? दिलीप भाऊचे धन्यवाद। आई वडिलांना रागू द्यायचं काही कारणच नाहीये,
कारण जिथं कुठं अत्याचार होत असला तर आपले लोक काय करतात, सगळ्यांनी त्या मुलीला वाचवत नाहीत. कोणी त्या आई वडील बघून घेतील तिचे, आई वडील बघून घेतील तिचे, असं प्रत्येक जण म्हणतात ना, पण तसं करायचं नाही. ती मुलगी आपली मुलगी, हिंदूची मुलगी म्हणून समजून सगळ्यांनी तिला मदत करायची. आपल्याला एकच शिकायचं आहे की सगळं हिंदूंनी संघटित व्हायला पाहिजे आणि सर्व महिलांनी थोडं बाहेर लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या मुली काय करतायत ते पूर्ण लक्ष ठेवा. दिलीप भाऊचे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आमच्या सर्वांचे डोळे उघडलेत, चांगले उघडले. फक्त एका शब्दामध्ये कळालं नव्हतं की लव जिहाद काय आहे, आज कळालंय. नंतर आपण आपल्या मुलीशी कशा प्रकारे वागायला पाहिजे हे देखील या ठिकाणी या ठिकाणी केरला लव्ह स्टोरी पार्ट दुसरा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, जो की पहिला देखील या ठिकाणी दाखवण्यात आला होता धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून. आणि हा देखील केरला पार्ट 2 या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून दाखवण्यात आलेला आहे. भाऊ काय सांगा? केरला पार्ट 2 हा चित्रपट महिला आणि मुलींसाठी आम्ही मोफत याच्यासाठी ठेवला होता की पार्ट 1 दाखवल्यानंतर अनेक महिलांनी सांगितलं की पार्ट 1 पेक्षाही पार्ट 2 हा फार जास्त इफेक्टिव्ह आहे आणि तो आपण सगळ्यांना दाखवावा. मी सोशल मीडियावर जेव्हा आवाहन केलं तर त्यावेळेस अनेक दाते निघाले. जरी माझं नाव याच्यात सगळे घेत असले तरी मी एकट्याचा हा उपक्रम नाही. मी फक्त यामध्ये फक्त 25,000 रुपये दिलेले आहेत. बाकी जे 2.25 लाख रुपये वेगवेगळ्या डोनर्सनी दिलेले आहेत. त्या सर्वांच्या मुळं हा चित्रपट आपल्या मुलींना आणि महिलांना मोफत दाखवण्यात येत आहे. माझी या दाखवण्यामागची भूमिका एवढीच आहे की हा चित्रपट पाहून आपण शांत बसू नये. आपल्या आजूबाजूला आपल्या परिवारातील कोणती मुलगी या लव जिहादच्या आमिषाला बळी पडत असेल तर त्याची माहिती आपण तिच्या पालकाला द्यावी, तिच्या गुरुजनांना द्यावी किंवा हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना द्यावी, जेणेकरून हा प्रकार होणार नाही. आणि यापुढं आपल्या नांदेडमधून एकही मुलगी पळून जाणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आपण सगळेजण याचे स्वयंसेवक आहात. या लव जिहाद विरोधी लढ्याचे आपण स्वयंसेवक आहात. त्यामुळं आपण सगळ्यावर जबाबदारी आहे. नुसता चित्रपट पाहून नाही तर आपण जी प्रतिज्ञा घेतलेली आहे त्या प्रतिज्ञेचं जागरण करायचं आहे आणि आपण हे करायचं आहे. यापूर्वी देखील आपण केरला स्टोरी, नंतर काश्मीर फाईल, छावा, त्यानंतर शतक यासारखे चित्रपट दाखवले होते. यापुढेही असे कोणतेही चित्रपट आले तर निश्चितच आम्ही तुम्हाला दाखवू. आपण असाच प्रतिसाद द्यावा. खूप खूप आता आहे. आमच्या ताईने नवीन एक घोषणा या ठिकाणी काढलेली आहे. आपण सगळ्यांनी मागं म्हणायची आहे, आई भवानी शक्ती दे, लव जिहाद पासून मुक्ती दे, दुर्गा बनूंगी, काली बनूंगी, कभी न बुरखे वाली बनूंगी. जय श्रीराम. या ठिकाणी अनेक जण जागृत होत आहेत. नवीन नवीन स्लोगन, त्यांच्यात उत्साह, झाशीच्या राणीसारखा उत्साह याच्यात तयार झालेला आहे. या शोचं उद्घाटन नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते पहिल्या शोचं उद्घाटन झाले. त्याप्रमाणे वेगवेगळ्या शोचे वेगवेगळे आम्ही उद्घाटक बोलवलेले होते. आता 4 शो झालेले आहेत. शेवटच्या शोसाठी आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. मला वाटतं आतापर्यंत जे आपण सिनेमा दाखवलेत त्यांना थोडी गर्दी कमी होती, परंतु आजच्या सिनेमाला एवढी गर्दी आहे की तिकटापेक्षा कितीतरी जास्त गर्दी आहे. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण पिक्चर हे रात्री दाखवलात, परंतु हे सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी केली आहे. याबद्दल काय वाटतं? खरं तर हा चित्रपट आम्ही 8 शो मध्ये दाखवणार होतो, पण नेमकं झालं काय की इथं धुरंधर हा चित्रपट लागला आणि आम्हाला इथं शो साठी टायमिंग भेटत नव्हतं. पण आम्ही इथल्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली. त्यांनी पूर्वी जे तिकीट होतं त्याच्यापेक्षा तिकीट दर वाढवलं, पण आम्ही म्हणलं हरकत नाही, आम्हाला 8 शोच्या ऐवजी 5 शो झाले तरी चालतील, पण आम्हाला दाखवायचं असं हे केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही हे केलं. या ठिकाणी आपल्यासोबत चैतन्य बापू देशमुख देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. काय सांगा दाखवला याबद्दल काय? दिलीप ठाकूर हे नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नवीन नवीन उपक्रम करण्यामध्ये सर्वात आघाडीवर असणारे नेते आणि कार्यकर्ते आहेत. हिंदुत्व जागरणासाठी विशेष करून ते परिश्रम घेतात, तसेच सामाजिक उपक्रम सुद्धा घेतात. त्यांचे जवळपास
90 उपक्रम ह्या 365 दिवसामध्ये चालू असतात. त्यापैकी हे हिंदू जागरणासाठी त्यांनी केरळ स्टोरी हा जो उपक्रम राबविलेला आहे, मला वाटतं की ते अद्भुत उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रात कोणी राबवित नाही, तेवढे उपक्रम दिलीप ठाकूर राबवितात. आणि केरळ स्टोरीच्या माध्यमातून हिंदूमध्ये जनजागरण करण्याचा एक अभियान त्यांनी जे अभियान केले आहे, निश्चितच ते कौतुकास्पद आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व भगिनींना विचार करतो की हे केवळ पिक्चर नाही, तर ही सत्य परिस्थिती आहे. आणि या सत्य परिस्थितीला प्रत्येक हिंदू माता भगिनींनी लक्षात घ्यावं, जेणेकरून आपली येणारी जी पिढी आहे ती जर आपल्याला पिढी जर आपल्याला सुरक्षित करायची असेल तर अशा प्रकारचे पिक्चर पाहून आपण हा सिनेमा केवळ सिनेमा नसून ही सत्य आधारित स्टोरी आहे. आणि ही येणारी जी कथा आहे ती आपल्या लेकरांना आपल्या आजूबाजूच्या परिसरात सांगावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. मला वाटतं सिनेमा म्हटल्यानंतर दुपारच्या नंतर रात्री राहतात, परंतु या ठिकाणी या केरला स्टोरीला या ठिकाणी सकाळी 7 पासून आज महिला पूर्ण गच्च या ठिकाणी भरलेल्या आहेत. याबद्दल काय वाटतं? महिलांमध्ये जनजागृती आहे, फक्त महिलांना ती दाखविणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे उपक्रम हे आपण सातत्याने घेतले पाहिजे, जेणेकरून हिंदू समाजामध्ये त्याची जनजागृती होईल. महिलांमध्ये सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मला वाटतं की शासनाने सुद्धा अशा प्रकारची दखल घेऊन हे जे उपक्रम दिलीप ठाकूर राबवतात आणि टॅक्स फ्री असे जे उपक्रम, असे जे सिनेमा आहेत जे समाजाला प्रबोधन करणारे आहेत, असे सिनेमा हे टॅक्स फ्री झाले पाहिजेत. आणि आम्ही आपल्या माध्यमातून एक शासनाला सुद्धा विनंती करतो की अशा प्रकारचे उपक्रम जे दिलीप ठाकूर राबवतात, येणाऱ्या काळामध्ये शासनाने सुद्धा त्याची दखल घेऊन त्यांना राज्यपालाच्या तर्फे पद्मभूषण किंवा पद्मभूषण किताब द्यायला पाहिजे, असं सुद्धा मागणी मी आपल्या माध्यमातून करतो. नक्कीच या ठिकाणी पीवार मध्ये सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी जय श्रीरामचे नारा या ठिकाणी घुमत आहे. आणि या ठिकाणी केरला स्टोरी आहे या सिनेमासाठी नांदेडकर महिलांनी या ठिकाणी भव्य अशी गर्दी केली आहे. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.